ओके. सो आज आपण आपला हा 6वा आठवडा आहे. म्हणजे टोटल हम्म. आपले जवळपास 1.5 महिना कंप्लीट होतोय. सो ओके. आज आज आपण थोडं बघूया की गेल्या आठवड्यामध्ये आपण काय काय बघितलेलं होतं. सो हम्म. ते सगळं बघूया. आणि आज आपण पायथॉन फंक्शन, दोन गोष्टी बघणार आहे हम्म. की पायथॉन फंक्शन म्हणजे पायथॉन मधील फंक्शन ऍक्च्युली टू बी करेक्ट, आणि आपण स्वतःची फंक्शन्स कशी काय लिहू शकतो, आणि लूप्स म्हणजे फॉर लूप, वाईल लूप, हे जे आपल्याला काही गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्याशा लागतात. तर आज ओके. बेसिकली या दोन गोष्टीच आपण शिकणार आहे इन डिटेल. सो ओके. ते आपण थोडं डिटेलमध्ये बघूया. ओके. सो गेल्या आठवड्यामध्ये आपण पायथॉनचं शुद्ध लेखन बघितलेलं होतं. शुद्ध लेखन सेंटेन्स म्हणजे मला म्हणायचं होतं की याचा आपण सिंटॅक्स हा शब्द ऐकतो, त्याचा मराठीमध्ये मी भाषांतरित करण्याचा प्रयत्न शुद्ध लेखन असं केलंय. म्हणजे थोडं कळतं शुद्ध लेखन म्हणजे काहीतरी नियम आहेत आणि ते आपल्याला फॉलो हम्म. करायचे वगैरे वगैरे. त्यातला सगळ्यात महत्वाचा आपण गेल्याच बघत होतो की समास. समास इन द सेन्स काय की आपण ज्यावेळी वहीचं पान काढतो तेव्हा आपण सुरुवातीला काही थोडी जागा अशी ही सोडतो, आणि मग आपण इकडं आपल्या गोष्टी लिहायला सुरू करतो. पायथॉन मध्ये जेव्हा तुम्ही एखादा ब्लॉक लिहिता, ब्लॉक म्हणजे तुमचा जो पूर्ण कोड आहे त्यातला एक छोटासा भाग, त्याचा छोटासा भाग जो आहे तो तुम्ही दर्शवण्यासाठी की इथून माझा तो भाग सुरू झालाय आणि नाही, ते दर्शवण्यासाठी आपण कोलन, विसर्ग हे चिन्ह वापरतो. इतर लँग्वेजमध्ये काय असतं तुम्ही कदाचित बघितलेलं असेल तर, हे जे फ्लॉवर ब्रॅकेट्स आहेत, कर्ली ब्रॅकेट्स, ते वापरले जातात. म्हणजे उदाहरणार्थ जर मला इफ हे फंक्शन लिहायचं असेल तर इफ त्यानंतर मी काहीतरी एक कंडिशनसाठी कर्ली ब्रॅकेट वापरतो किंवा कंस वापरतो, आणि जे काही करायचं एक्झिक्यूट त्यासाठी मी कर्ली ब्रॅकेट वापरतो. म्हणजे इफ एक्स इज इक्वल टू 1, मी इथं हा कोड सेम नसणार आहे. मी पायथॉन कोड जर असं लिहायचं झालं तर कसं होईल सांगतोय. समजा प्रिंट एक्स, जर एक्स ची किंमत 1 ही असेल, चेक करा, हा डबल करून असेल तर प्रिंट एक्स करा. पण असं पायथॉन मध्ये नाहीये. त्यामुळं पायथॉनला जर या गोष्टी शिकायला पण अवघड असतात की कर्ली ब्रॅकेट्स मिस होतात. जेव्हा आपण खूप साऱ्या कमांड्स लिहित असतो एकाखाली एक, तेव्हा आपण ते वरचं जे कर्ली ब्रॅकेट्स आहे ते बंद करायला विसरतो आणि मग आपल्या एक्झिक्युशन मध्ये एरर येतो. मग अशा वेळी आता पायथॉन काय पायथॉन विसर्ग वापरतं. सो आता हेच जे स्टेटमेंट आहे हे जर पायथॉन मध्ये लिहायचं असेल तर ते कसं होईल, ते होईल इफ एक्स डबल इक्वल्स टू 1, त्यानंतर विसर्ग, आणि त्यानंतर आपण 1, 2, 3 आणि 4 स्पेस सोडतो आणि मग कमांड लिहितो प्रिंट एक्स. इथं हा ब्रॅकेट सुद्धा जो आहे ते काही मॅन्डेटरी नाहीये. तुम्ही ते ब्रेसेस नसताना सुद्धा लिहिलं तरी काय, पण रिडेबिलिटी वाढते म्हणून आपण ते ब्रेसेस वापरतो. तर त्यामुळं हा कोलन जो आहे हा आपण गेल्या वेळेस बघितला आणि तो कसा वापरायचा तो. त्यानंतर आपण बघितलं की आपण महत्वाचा ब्लॉक बघितला, आपण कंडिशन शिकत होतो. जसं की इफ, एलिफ आणि एल्स. तर गेल्या वेळेला आपण इन डिटेलमध्ये एक ग्रेड कॅल्क्युलेटर तयार केला की बाबा जर मार्क्स माझे 60 असतील तर मला कुठला ग्रेड, समजा बी ग्रेड आला पाहिजे. माझे मार्क्स 40 असतील तर मला सी ग्रेड आला पाहिजे और डी ग्रेड आला पाहिजे. तर हा मार्क्सचा जो कॅल्क्युलेटर होता तो आपण गेल्या वेळी तयार केलेला होता. तर सगळ्यात महत्वाचं इफ एलिस ब्लॉक मध्ये मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो काय असतं ते. इफ त्यानंतर एक आपली कंडिशन असते. इथं मी एक्स डबल इक्वल्स टू 1, हे डबल इक्वल्स टू म्हणजे पायथॉन मध्ये बरोबर असं होतं. कॉमा तुमचा इथे काहीतरी कोड येईल, एलिफ काहीतरी कोड येईल आणि एल्स. सो याच्यामध्ये काय आहे की इफ आणि एल्स हे एकदाच वापरले तिथं, आणि मध्यंतरीमध्ये जितक्या तुमच्या कंडिशन असतील त्याला तुम्ही एलिफ वापरू शकता. आणि हे कशासाठी वापरू शकतो आपण ते पण आपण गेल्या वेळेस डेमॉन्स्ट्रेट केलेलं होतं की जर मी याच्या जागी सगळ्यांच्या जागी इफ इफ एलिफच्या ऐवजी लिहिलं तर काय होतं की हा कोड एक्झिक्यूट झाल्यानंतर जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर हा सुद्धा कोड रन केला जातो. तर त्यामुळं तो जो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण इफ एलिफ एलिफ अँड एल्सचा ब्लॉक वापरतो.
तो आपण गेल्या याच्यामध्ये फार डिटेलमध्ये चर्चा केली आहे. आणि आता आपण जेव्हा काही कोड करणार आहे, तर कोड करताना आपण दरवेळेस आपल्याला हा ब्लॉक वापरावा लागणार आहे. त्यामुळे हा ब्लॉक आपला एक फंडामेंटल ब्लॉक आहे कोणत्याही पायथन किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सुद्धा. आणि त्यानंतर आपण थोडंसं डिस्कशन जे आज आपण बघणार आहे फंक्शन्स, त्याच्यावरती सुरू केलेलं होतं की फोडा आणि राज्य करा. बऱ्याचदा हे निगेटिव्हली म्हटलं जातं, इंग्रजांनी पद्धत वापरली वगैरे. पण पायथॉनमध्ये किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये हे डिवाइड अँड कॉन्कर या अर्थानं वापरलं जातं की तुम्हाला जर एक खूप मोठा प्रॉब्लेम असेल सॉल्व्ह करायचा, तुम्ही तो एवढा मोठा प्रॉब्लेम बघून घाबरून जाऊ नका. त्यापेक्षा काय करा, तुम्ही त्यातली एक छोटीशी बाजू घ्या आणि इथं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. हा एवढाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. मग दुसरी कोणतरी व्यक्ती फक्त एवढासाच ब्लॉक किंवा तुम्ही स्वतःच नंतर 2 दिवसानंतर एवढासा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि इव्हेंच्युअली जेव्हा तुम्ही असे छोटे 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 प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल, तेव्हा तुमचा हा मोठा प्रश्न सॉल्व्ह झालेला असेल. दिस इज व्हॉट कन्सेप्ट, की प्रश्न सोडवण्याची एक पद्धत आहे की तुम्ही जेव्हा एक मोठा प्रॉब्लेम सोडवत असता त्यावेळी छोटा प्रॉब्लेम अगोदर सोडवा. मी उदाहरण म्हणून देतो की आता उदाहरण असं आहे की मला मुंबईला जायचंय. ओके, आणि माझ्याकडे बजेट फक्त 300 रुपये. याच्यामध्ये मुद्दा काय आहे की मला कमीत कमी बजेटमध्ये जायचंय मुंबईला. तो माझा प्रॉब्लेम असा आहे की कमीत कमी बजेट. करेक्ट. सो कमीत कमी बजेटमध्ये मुंबईला जायचंय आणि मी आता सध्या समजा सातारमध्ये आहे. तर यातले टप्पे काय आहेत की मी कदाचित सातारवरून पुण्याला जाऊ शकतो आणि पुण्यावरून मुंबईला जाऊ शकतो. तर मला कमीत कमी पैशात सातारावरून मुंबईला जायचे, तर मी एवढा मोठा प्रश्न बघणारच नाही. मी सातारा ते पुणे एवढाच प्रवास बघेन. जर मी कमीत कमी पैशात साताऱ्याहून पुण्याला गेलो आणि नंतर मी हा प्रॉब्लेम असा घेतला कमीत कमी पैशात मी पुण्याहून मुंबईला गेलो, तर इन टोटल इन जनरल मी सातारावरून मुंबईला सुद्धा कमीत कमी पैशातच जाईन. तर मग सातारा ते मुंबई हा एकदम मोठा, किंवा आता मी मुंबई सांगितलं, तुमच्या इथे न्यूयॉर्क असेल कदाचित, किंवा तुम्ही पायी दौरा करताय काश्मीर ते कन्याकुमारी आणि तो तुम्हाला कमीत कमी खर्चात करायचा. तर तुम्ही प्रत्येक 2 गावांमधला जर खर्च कमी केला, तर इव्हेंच्युअली जेव्हा तुम्ही लांब 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 असे सगळे डॉट्स एकत्र जोडाल, तेव्हा तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीरचा पण खर्च जो आहे तो कमी केलेला असेल. तो एक प्रश्न सोडवण्याची पद्धत आहे. ही काही थिअरी मधून समजत नाही. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली प्रश्न सोडवायला लागाल, काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागाल, तेव्हा हे जी पद्धत आहे ती तुम्हाला जास्त प्रकर्षाने जाणवेल, समजेल, वापरता येईल. ओके. सो आज आपण याच्या थोडंसं पुढं जाऊया. हे चित्र आपण कधीच विसरत नाही. म्हणजे मी हे चित्र आपण दरवेळेस ठेवतो. याचं कारण आहे की जर कम्प्युटर कसा काम करतोय आपल्याला कळालं, तरच आपण जे प्रोग्रामिंग करतोय किंवा बाकीच्या ज्या गोष्टी करतोय ते समजणं सोपं होईल. त्यामध्ये 4 भाग आहेत. आपण पहिल्या सेशन पासून सांगतोय इनपुट. आपण संगणकाला काहीतरी डेटा देतो, काहीतरी कीबोर्डवर क्लिक करतो, माऊसवर क्लिक करतो, तुमच्या टच स्क्रीनने काहीतरी क्लिक करतो. हा डेटा इनपुट येतो. उदाहरणार्थ तुम्ही मोबाईल नंबर एंटर केला, तो एक तर सेव्ह केला जातो, म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट म्हणून सेव्ह करता. अँड्रॉइड हा सुद्धा तुमचा एक कम्प्युटरच आहे. तो तुम्ही स्टोअर करू शकता. तो स्टोअर केलेला पुन्हा तुम्ही वापरू शकता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना त्याला कॉल करता. आणि इथं प्रोसेस होते, इथं आज्ञा दिली जाते की तिथले जे तुमचं नेटवर्क कार्ड आहे, तुमचं जे सिम कार्ड आहे, त्याला संदेश पाठवा, तिथून तो टॉवरला पाठवा. ह्या ज्या सूचना आहेत त्या चिपमध्ये वापरल्या जातात, प्रोसेस केली जाते आणि तुम्हाला आउटपुट पाहिलं येतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला रिंग वाजते किंवा तुम्ही त्याचे कॉल रेकॉर्डिंग करता, हे तुम्हाला आउटपुट दिसतं. तर हे जे 4 प्रक्रिया आहेत ते तुम्ही प्रकर्षानं लक्षात ठेवा. माझ्या मागे आउटपुट गेलेलं असेल. तो या 4 प्रक्रिया लक्षात ठेवायच्यात की इनपुट, स्टोरेज, प्रोसेस आणि आउटपुट. ओके. तर गेल्या आठवड्यामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन मी दिलेला होता. त्याच्यामध्ये बेसिकली 2च गोष्टी अपेक्षित होत्या वापरणं तुमच्या. एक तर प्रिंट फंक्शन आणि दुसरं होतं इफ एलिफ एल्स किंवा इफ एल्स टू बी शॉर्ट. आणि याच्यामध्ये एक आणखीन एक गोष्ट आहे की जर तुम्हाला हे इतकं प्रिसाइज, म्हणजे मी जसा बॉक्स केलाय, असा बॉक्स आहे, या बाजूला बॉक्स आहे, सगळ्या बाजूला बॉक्स येत आहेत आणि अगदी हे करेक्ट म्हणजे अगदी एखाद्या एक्सेलच्या शीट सारखं दिसतंय. तर यासाठी आणखीन एक फंक्शन तुम्हाला येणं गरजेचं होतं, जे मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं. तुम्ही जर सर्च केलं असतं मिळालं असतं. इव्हन जरी तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला असेल हा प्रश्न, तर तुमचं उत्तर असं जरी येत असेल,
तरीही ते भरपूर आहे. इट्स नॉट स्ट्रक्चर्ड. इथं काही इथे वेगळे आहेत, पण तुम्हाला हे कळते किंवा पहिलं टेस्ट नेम आहे, मग हा रिझल्ट आहे आणि हा रिमार्क आहे. काय प्रॉब्लेम होता मी पुन्हा एकदा फक्त सांगतो की तुम्हाला एक पॅथॉलॉजिकल जी काही लॅब आहे ना, त्या पॅथॉलॉजिकल लॅबसाठी एक तुम्हाला सॉफ्टवेअर तयार करायचं. आणि ते पॅथॉलॉजिकल लॅब जी आहे ती मेडिकल टेस्ट घेते. आता सध्या फक्त ती दोनच गोष्टीचं टेस्ट करते, एक तर हिमोग्लोबिन आणि दुसरा आहे ब्लड शुगर लेवल. तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये रिपोर्ट हवा होता की इथं वर पेशंटचं नाव असेल, मग टेस्टचं नाव असेल, मग रिझल्ट असेल आणि मग रिमार्क असेल. जर हिमोग्लोबिनची लेवल जर 8 ते 14च्या दरम्यान असेल तर ती गुड आहे, नसेल तर बॅड आहे. आणि ब्लड शुगर लेवल ही 5.7 आणि 6.4च्या दरम्यान असेल तर गुड आहे, नाहीतर ती बॅड आहे. सो इथं 8 आणि 6 हे बरोबर म्हणजे या रेंजमध्ये असल्या कारणानं गुड हा रिझल्ट आलेला आहे आणि नाहीये तेव्हा बॅड हा रिझल्ट आला. ओके, सो ज्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नसेल त्यांच्यासाठी आपण या प्रॉब्लेम मध्ये किंवा ज्यांनी कोणी केला असेल त्यांनी आणखीन सोप्या पद्धतीनं हा कसा करू शकतो आपण ते बघण्यासाठी हा जो आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला होता, हा आउटपुट तुम्हाला दिलेला होता, का कोड दिलेला नव्हता. आता मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत याचं कोडिंग करून दाखवणार आहे. यातले अगदी आपण पूर्ण जरी नाही केला, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, मात्र आपण अ, अगदी त्याचा क्रिस्प बघूया की कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता मी ऑलरेडी काही कोड इथं लिहिलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की इथं आपल्याला 3 इनपुटची गरज आहे. मी तुम्हाला फक्त एकदा दाखवतो की इथं जर बघू आपण की आपल्याला इनपुट काय काय गरजेचं आहे, तर पेशंटचं नाव हा जो इथला मुद्दा आहे, हे आपल्यासाठी इनपुट आहे. हे आपण बाकी टेस्ट रिझल्ट तसंच ठेवू शकतो. कस्टमर नेम आपल्याला काय माहिती असण्याची गरज नाहीये. पण प्रत्येक पेशंटच्या वेळी इथलं कस्टमरचं नाव जे आहे ते बदलेल. दुसरं काय बदलेल? हा जो रिझल्ट आहे तो बदलेल. तो कोणाचा 8 असेल, कोणाचा 10 असेल, कोणाचा 9, कोणाचा 5.4, 5.3 वगैरे वगैरे. आणि रिमार्क आहे, रिमार्क हा सुद्धा बदलणारा फॅक्टर आहे, पण हा या मुद्द्यावर डिपेंड असणारा म्हणजे अवलंबून असणारा मुद्दा आहे. तेव्हा जर मला तुम्ही ही व्हॅल्यू दिली तर ही व्हॅल्यू द्यायची गरज नाहीये, ती मी कॅल्क्युलेट करू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकते. तो इथं जर व्हॅल्यू आली तुमची 5.7 तर ती तुम्ही या रेंजमध्ये चेक करू शकता. सो इनपुट, बेसिक इनपुट आपल्यासाठी फक्त 3 आहेत. कस्टमरचं नाव, हिमोग्लोबिन आणि ब्लड शुगर लेवल. सो आता आपण जो आपला कोड आहे त्याच्यामध्ये इथं बघूया की इथं आपण पहिले 3 इनपुट घेतोय. कस्टमर नेम, इनपुट आणि आपण म्हणतो की इंटर कस्टमर नेम. हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये येईल? एनी आयडिया? हे जे इनपुट आहे हे स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये येणार आहे. करेक्ट? इनपुट जे आहे फंक्शन हे आपण इनपुट घेण्यासाठी वापरतो आणि ते नेहमी इनपुट हे स्ट्रिंग फॉर्मॅटमध्येच देतं. आता तुम्ही इथपर्यंत ही जी पहिली लाईन आहे ती बराच वेळा बघितलेली आहे. दुसरी लाईन मात्र तुम्हाला काहीशी वेगळी वाटेल की आपण गेल्या 2-3 वेळेस तुम्ही जर बघितलं असेल तर INT हे फंक्शन वापरायचो इंटेजर कन्व्हर्जनसाठी. आणि आपण दुसरं पण म्हटलं होतं एक फंक्शन आहे फ्लोट, की जे आपण फ्लोट कन्व्हर्जनसाठी वापरतो. आता हिमोग्लोबिन लेवल जे आहे, माझं स्पेलिंग रॉंग असेल, हिमोग्लोबिन लेवलसाठी मी काय म्हटलंय की जे इनपुट आहे तुमचं ते एंटर करा. ते आलेले इनपुट सेम लाईन म्हणजे मी त्याच लाईनवर फ्लोट मध्ये पण कन्वर्ट करत आहे. पूर्वी हीच गोष्ट आपण कशी करत होती मी तुम्हाला दाखवतो एकदा. आपण पहिल्यांदा फक्त इनपुट घ्यायचो. हिमोग्लोबिन इज इक्वल टू इनपुट. हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये यायचं? स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. आपल्याला माहित असायचं. मग आपण काय करायचो? पुन्हा एकदा हिमोग्लोबिन तेच सेम नेम घ्यायचो आणि INT सॉरी INT हिमोग्लोबिन असं कन्व्हर्जन करायचो. जर पूर्णांक असेल तर. आता आपल्याला माहिती आहे की हा पूर्णांक नाहीये, अपूर्णांक पण असू शकतो.
लेवल, म्हणून आपण हे फ्लोट मध्ये कन्वर्ट करतो. ह्या ज्या 2 वेळा आपण 2 लाईन यासाठी खर्ची घालत होतो, त्याच्या आपण असा विचार केला की इथं आपण काय करतोय, इथं आपण हिमोग्लोबिनची जी व्हॅल्यू इथं या फंक्शन मधून आलेली आहे ती अगोदर सेव्ह करतोय या व्हेरिएबल मध्ये, पुन्हा तीच फंक्शनची व्हॅल्यू घेतोय, ती आपण कन्वर्ट करतोय आणि त्याच व्हेरिएबल मध्ये सेव्ह करतोय. म्हणजे आपण एक्स्ट्राचा जो एफर्ट घेतोय खालच्या लाईनला तो घेण्याची गरज नाही. आपण हे फ्लोट नावाचं चिन्ह आहे, हे फ्लोट हे डायरेक्ट आपण इथंच वापरूया आणि हा शेवटचा कंस जो आहे तो कंस आपण क्लोज करून टाकू इथं. लक्षात आलं? कारण तुम्ही या व्हेरिएबल मध्ये ऍक्च्युली काय वापरत होता, तर हीच किंमत वापरत होता जी इनपुटची आलेली आहे इथं. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा सेव्ह करण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे आपण हे एकाच लाईन मध्ये करू शकतो, इनपुट घेणं आणि त्याचं टाईप कन्व्हर्जन करणं. आता हे जे उत्तर असेल ते फ्लोट या डेटा टाईप मध्ये असेल. ओके, इथं आलेलं ब्लड शुगरचं उत्तर पण फ्लोट याच फंक्शन मध्ये असणार. ओके, ठीक. मला पुन्हा एकदा आपला प्रॉब्लेम दाखवतो. येस, आता इथं जर तुम्ही बघाल तर इथं या तुम्हाला रेषा दिसत आहेत. त्या साधारणतः 40 डॅश आहेत आणि हे जर तुम्ही टाईप करायचं म्हणलं प्रिंट फंक्शननं, फक्त हे लाईन प्रिंट करायची म्हणली फंक्शननं, पुन्हा ही करायचं म्हटलं तर फार अवघड गोष्ट आहे. त्यासाठी आपण, तुम्हाला आठवत असेल, आपण स्ट्रिंगचं गणित नावाच्या गोष्टी शिकलेलो होतो. स्ट्रिंगचे गणित त्यात आपण बघितलेलं होतं की 3 इंटू ए डबल इन्व्हर्टेड कॉमा इज इक्वल टू ए ए ए असं येतं. म्हणजे काय, जर तुम्ही 3 न गुणला तर 3 वेळा ते अक्षर प्रिंट होतं. तर सेम आयडिया जे आहे ते आपण वापरलेलं आहे. म्हणजे यावेळेस आपण ते नॉलेज जे आहे आपलं ते आपण वापरत आहोत, की बाबा जे आपण शिकलो ते आता आपण वापरतोय. पूर्ण इथं मी हे जे डॉट 40 वेळा लिहित बसण्यापेक्षा मी इंटू 40 केलेला आहे. ओके, आता हा रिझल्ट जो आहे टेस्ट रिझल्ट हा मला सेंटर अलाइंड हवाय. त्यासाठी मी काय केलं की जर या पूर्ण 40 असतील तर सेकंड माझ्या लाईन मध्ये सुद्धा 40 कॅरेक्टर असतील. त्यातलं पहिलं कॅरेक्टर माझं पाईप, याला आपण पाईप सिम्बॉल म्हणतो किंवा उभी रेष जे आहे ते, कॉमा आहे तो पुन्हा एकदा एक स्पेस ऍड करणार आहे. सो माझे हे 2 कॅरेक्टर इथं झालेले आहेत. 2 कॅरेक्टर झाल्यानंतर मी याचा आकडा मोजला, किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सो हे टोटल 11 आहेत. माझ्याकडे टोटल 40 कॅरेक्टरची स्पेस अवेलेबल आहे. त्यातले मी पहिले 2 गेले, हे शेवटचे 2 गेले, 4 गेले आणि हे 11 गेले. सो टोटल 15 कॅरेक्टर माझे गेले. 15 कॅरेक्टर गेल्यानंतर मी विचार केला की ते 15 कॅरेक्टर आपण समप्रमाणामध्ये दोन्ही बाजूला दिले पाहिजेत. हा जो स्पेस आहे तो लक्षात येते का? तुम्ही जर मी पुन्हा एकदा तुम्हाला जो मेन कोड दाखवतो, मी याच्याबद्दल बोलतोय. ही जी स्पेस तुम्हाला दिसते, ही स्पेस कुठून आली, सेंटर अलाइंड कसं केलं आपण, इतका मी स्पेस हाताने देत बसलो नाही. साधं मी गणित तिथं कॅल्क्युलेट केलं की बाबा दोन्ही बाजूला आपल्याला किती स्पेस देण्याची गरज आहे, आपल्याकडं टोटली किती अवेलेबल आहेत आणि त्यानुसार आपण इकडं 11 आणि हा कॉमा असल्यामुळे एक 12 आणि हा कॉमा एक असल्यामुळं 12 आणि एक 13 कॅरेक्टर गरजेचे आहेत. आणि त्यामुळं हे पहिलं कॅरेक्टर, हे शेवटचे कॅरेक्टर आणि याच्यामध्ये 38 कॅरेक्टर असणार आपलं येते. त्यानंतर पुन्हा आपण एक सेम अशी जशी लाईन होती ती लाईन इथे टाकलेली आहे. सो आता मी इथपर्यंतचा जो कोड आहे तो तुम्हाला दाखवतो की हा आपण रन करूया. पहिल्यांदा हा कोड सेव्ह करतो आणि आपण आता आपल्या कमांड कमांड प्रॉम्प्टला जाऊया. जस्ट मिनिट.
येस. आय होप की आता माझी स्क्रीन विजिबल आहे आणि इथं मी डीर टाईप करतोय, सो आपल्याला या फोल्डर मधल्या फाईल दिसतील. येस, असाइनमेंट सोल्युशन डॉट पाय नावाची जी फाईल आहे, तो मी त्यात इंटरेस्टेड आहे की ती फाईल मी आता बनवलेली आहे, ती मला फाईल रन करायची आहे. तुम्ही पायथॉन असाइनमेंट, सॉरी, असाइनमेंट सोल्युशन डॉट पाय ही मी फाईल एंटर करतो, मग ही फाईल रन होईल, हा माझा कोड रन होईल. ओके, एंटर कस्टमर नेम आपण आता सध्या काही टाकूया, रिझल्ट 8 आणि 6. हा रिझल्ट स्टोअर झालेला आहे पण आपण कुठंच वापरलेला नाहीये. मला फक्त तुम्हाला हे दाखवायचे की आत्ता जे आपण केलं त्यामुळं आउटपुट कसं येतंय आपलं. आणि आता यानंतर मी एंटर केल्यानंतर आपल्याला एक टेबल दिसेल, तो टेबल जो आहे तो पायथॉनला जे आपण स्पेसला गुणलेला आहे, 40चं गणित केलेलं आहे, त्यानुसार तो आपल्याला दिसेल. येस. तो आता तुम्ही इथं बघू शकता की ऍक्च्युली मी यातल्या फक्त फार कमी गोष्टी टाईप केलेल्या होत्या, बाकी सगळ्या गोष्टी आकड्यातच होत्या. पण तुम्ही इथं बघू शकता की फार नाईसली आपली जी फर्स्ट जो टायटल बार आहे, टेस्ट रिझल्ट, तर तो फार छान पद्धतीनं आलेला आहे. तुम्ही इथं जर कोड बघितलात तर कोड हा असा आहे, काहीतरी प्रिंट डॅश इंटू 40 असा काहीतरी जिब्रिश दिसतोय. पण जर त्याचं तुम्ही ऍक्च्युअली आउटपुट जर बघितलं तर एक नाईस असा बार बॉक्स अगदी तुम्ही एक्सेल मध्ये केल्यासारखा दिसतोय. येस. तर तुम्ही ही ट्रिक जी आहे वापरून तुम्ही फर्दर जो रिझल्ट आहे तो तयार करू शकता. फक्त मला तुम्हाला इथं एकच ट्रिक सांगायची की जी अत्यंत गरजेची आहे, कारण इथं तुम्ही टेस्ट रिझल्ट हे माहिती आहे तुम्हाला की किती त्याची लेंथ आहे. पण जर तुम्ही आता इथंच हे बघितलं, येस, सो हे कस्टमर नेम बदलत राहील, पण आपल्याला जी शेवटची लाईन आहे ती मात्र करेक्ट 40व्याच ठिकाणी हवी आहे. त्यावेळी हे नंबर ऑफ स्पेस सुद्धा बदलत राहतील. हं? मी काय म्हणतोय, आय होप की तुमच्या लक्षात येते आपली अडचण काय आहे. मी ज्यावेळी इथं पहिल्यांदा मी हे इरेज करतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी ही लाईन टाईप कशी करू शकतो. पहिला आहे की माझा पाईप कॉमा, येस. त्यानंतर मी हे ठरलेले माझे आकडे आहेत, किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. सो 14 कॅरेक्टर्स हे माझे प्रिंट होतील. ओके. त्यानंतर मी कॉमा दिला तर माझा हा स्पेस क्लिअर होईल. म्हणजे थोडक्यात माझे 15 आणि 2 17 कॅरेक्टर्स इथपर्यंत खर्ची गेलेले आहेत. येस. आता माझ्याकडे फक्त किती उरलेले आहेत, 23, कारण माझ्या टोटल 40 आहेत कॅरेक्टर, त्यातले 23 उरलेले. अशा वेळी काय होईल की जर माझ्याकडे नाव फक्त मयूर आलं तर मला स्पेस किती द्यायचे आहेत, 23 वजा 5, कारण 5 हे कॅरेक्टर गेले, 1 2 3 4 5. उरलेले जे आहेत ते मला स्पेस द्यायचे. ऍक्च्युली 23 मधले पुन्हा आपण हे काढून टाकला पाहिजे, सो 22च उरतात. सो 22 वजा 5 एवढे स्पेस मला द्यायचे आहेत. इट्स प्युअरली मॅथमॅटिक्स. अशा वेळी तुम्हाला काय माहित असणं गरजेचे आहे की तुम्ही जे कस्टमरचं नाव तुम्हाला इनपुट आलं, त्या कस्टमरच्या नावाची ऍक्च्युली लेंथ किती. इथं मी जे 5 घेतलेलं आहे ते तुमचं 22 फिक्स्ड असणार आहे, पण हे जे 5 आहे ते तुमचं व्हेरिएबल आहे आणि ते तुम्ही कॅल्क्युलेट कसं करायचं, हा आपल्या पुढचा मोठा प्रश्न आहे. ओके. सो मी तुम्हाला इथं दाखवतो की ती गोष्ट, तू दुसरी लाईन जी आहे ती आपण प्रिंट कशी केलेली आहे. तर इथं आपण बघू शकतो की आपल्याला काय करायचंय सुरुवातीला. मी सॉरी म्हणलं, येस, प्रिंट. मी सुरुवातीला माझी पाईप चिंबल केलं, 2 कॅरेक्टर्स मी ऑलरेडी खर्ची घातली, पाईप आणि कॉमा. आणि त्यानंतर मला यायला हवंय की कस्टमर नेम. ओके. त्यानंतर मी एक कॉमा दिला. यानंतर मला काय प्रिंट करायचे, तर हे जे तुम्ही इनपुट आलेला युजर कडून, ते कस्टमर नेम जे आहे ते मला इथं यायला पाहिजे. आणि त्यानंतर शेवटी पाईप यायला पाहिजे. ओके. आता यातली मी मी हा कोड तुम्हाला रन करून दाखवतो, म्हणजे यात अडचण नेमकी आपली काय होती ते तुमच्या लक्षात येईल.
तो आपण इथून पटकन जाऊया कमांड येस. मी ही स्क्रीन क्लिअर करतो किंवा ही स्क्रीन मे बी आपण क्लिअर करूया. येस. आणि मी आता पुन्हा तो कोड रन करतो आणि मी आता ओके सॉरी, मी कोडमध्ये सिंटॅक्स एरर केलेला आहे, स्पेस द्यायचा विसरलो नव्हतो. येस. मी सॉरी, तुम्हाला स्क्रीनवर दिसलं नसेल कदाचित, पण मी जाऊन तो जो एरर होता तो एडिट केला, फक्त मी कॉमा विसरलेलो होतो आणि पुन्हा हा कोड रन करतो. येस. सो आता मी इथं फक्त मयूर नाव टाईप करतोय. ओके. आणि सेम 8 6 आपली ब्लड शुगर रिझल्ट आहे. आता मला तो टेबल जो प्रिंट करायचा तो कसा दिसतोय ते बघूया. सो आता तुमच्या लक्षात येईल की इथं आपल्या याला ही जी आपली पाईप आहे ती सगळ्यात शेवटी यायला हवी होती, बरोबर. आणि त्याच्यानंतरही आपल्याला एक लाईन हवी अजून, तो आपण मे बी आपण माघारी जाऊया आणि सबलाईम टेस्टला ती लाईन ऍड करूया. ओके. तर ही जी मी लाईन आहे वरची ती इथं कॉपी पेस्ट करतो आणि मी त्यानंतर फक्त आपलं व्यवस्थित दिसावं त्यासाठी आपण गेल्या वेळेस शिकलेलो होतो एक कॅरेक्टर /n. यानं आपल्याला काय होतील तर फक्त 2 स्पेसचे आहेत, इंटर आपण ज्याला म्हणतो 2 इंटर, ते टाईप होतील. सो आपल्याला थोडं व्यवस्थित हे कॅरेक्टर दिसू शकेल. पुन्हा माघारी जातोय आपल्या कमांड लाईनला आणि हा रोड मी हे असंच ठेवतोय कारण काय चेंज झाला तुम्हाला दिसेल. आणि पुन्हा मी हा कोड रन करतोय. येस. सो आता आपण बघू शकतो की हा पूर्वी जो आहे तो इथं खाली लाईन नव्हती, आता हा व्यवस्थित यायला लागला. एक पहिला ब्लॉक करेक्ट आहे माझा, असाच यायला पाहिजे. इथं लाईन आहे आणि शेवटची लाईन आहे. पण इथं गोळ काय होतोय माझा की ही जी लाईन आहे ती मला शेवटी हवी आहे. हा कोड पुन्हा रन आणि मी नाव टाकताना थोडं लांब नाव टाकतो आता, की समजा राज बहादूर राव करतो, राव बहादूर. आता हे 5 कॅरेक्टर नाही आहेत, हे थोडं लांब आहे. आपण मे बी रन करून बघू आणि हे फक्त ओके. सो आता आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो स्पेस आहे हा ऍक्च्युअली व्हेरिएबल राहतोय, हा कुठे ना कुठेतरी शिफ्ट होतोय. हा एक्झॅक्टली मला फक्त हा शेवटी हवाय, सगळ्यात शेवटी हवाय. आणि ते कसं करायचं त्याचं गणित मी मागाशी तुम्हाला समजून सांगत होतो. आपण चटकन आपल्या कोडकडे जाऊया. येस. सो आता इथं मी जे माझं लॉजिक आहे ते तुम्हाला सांगतो की याची टोटल कॅरेक्टर्स आहेत 40. तो हे माझं 40वं कॅरेक्टर असलं पाहिजे. आता मी या लाईन मध्ये काय केलेलं आहे, ही 2 माझी कॅरेक्टर खर्ची गेली, ही माझी फिक्स्ड आहेत. 2 कुठलं, जेव्हा तुम्ही पाईप घेता ती पाईप आणि कॉमा दिल्यानंतर एक स्पेस पायथॉन ऍड करतो. सो ती माझी 2 कॅरेक्टर ऑलरेडी गेलेली आहेत. इथं माझी किती गेलेली आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 कॅरेक्टर गेली. तर पहिली 2 प्लस 14, तो मी इथं तुमच्यासाठी लिहून ठेवतो. पहिली जी आहेत ती 2, नंतरची 14, नंतरची किती आहेत ती तुम्हाला माहित नाही, मी त्याला एक्स म्हणतो, आणि नंतरची 2. तो आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. इज इक्वल टू 2 प्लस 14 प्लस एक्स प्लस 2 बरोबर 40. तो 40 बरोबर 2, कारण आपल्याला टोटल 40च कॅरेक्टर हवेत. हे झाले 16 प्लस 18, म्हणून आपलं काय होईल की एक्स प्लस 18, मी हे पुन्हा लिहितो, एक्स प्लस 18 प्लस एक्स इज इक्वल टू 40. सो ती एक्सची जी किंमत आहे ती सोडून आपल्याकडे किती राहत आहेत, तर 18 स्पेस आपल्याकडं शिल्लक राहत आहेत. सो हे 18 स्पेस जे आहेत त्यामधून आपली जी कस्टमर नेम आलेला आहे ते आपल्याला जर वजा केलं आपण यातून, तर आपल्याला करेक्ट आपली तेवढी जागा मिळेल जे आपल्याला गरजेचे आहे. आता मी हे कसं करतो, हे करण्यासाठी मला
कस्टमर नेमची जी लेंथ आहे, कॅरेक्टर लेंथ, ती कळाली पाहिजे. ती आतापर्यंत आपण शिकलो नाहीये. आपण स्ट्रिंग्स जेव्हा एक्सप्लोर करू तेव्हा शिकू. पण आता या गरजेसाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला फक्त सांगतो, तो आहे लेन. लेन हा स्ट्रिंगसाठी वापरला जाणारा मोस्टली फॉर्म्युला आहे, की जी तुम्हाला कॅरेक्टर लेंथ किती आहे त्या कॅरेक्टरची ते आपल्याला देतं. सो नेम लेंथ जी काही येईल ती मला कशातून वजा करायची आहे? मला 18 मधून वजा करायची आहे. आणि याचं उत्तर जे काही येईल तेवढे स्पेस मला इथं द्यायचे आहेत. ओके. आणि स्पेस देण्याच्या अगोदर मला काय करायचंय, तर मला माझं कस्टमर नाव हवंय. कळालं? पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी बघतो. ते बघा, ही आपले 2 कॅरेक्टर्स, त्यानंतर आपण मागाशीच बोललेलो आय थिंक 14 कॅरेक्टर्स प्लस एक 15 कॅरेक्टर. सो 17 कॅरेक्टर्स आपली इथपर्यंत संपलेले आहेत. राहिलेले आहेत 23 कॅरेक्टर. उरले 23 कॅरेक्टर पैकी तुमचं जे नाव काय असेल, समजा ते आपण गृहीत नको धरायला. 23 कॅरेक्टर पैकी अजूनही 2 कॅरेक्टर जे आहेत ती गेली. सो तुमच्याकडे 21च कॅरेक्टर उरतात. सो याची जी लांबी आहे तुमच्या या स्पेस पासूनच्या या स्पेस 21 पाहिजे. ओके. तो मी इथं 18 लिहिलंय ते पण चुकीचं आहे. 21 पैकी तुमचा कस्टमर नेम समजा जर 4 कॅरेक्टरचा असेल तर तुम्हाला 17 स्पेसेस द्यावे लागतील. म्हणजे काही किती? 21 वजा लेन म्हणजे कस्टमर नेमचा 4 अंक असेल तर याची 17 होईल. एवढे स्पेस इथं येतील. आय होप की तुम्ही क्लिअर आहेत. क्लिअर नसाल तर तुम्ही फोरमवर पुन्हा हे पोस्ट करू शकता किंवा हा कोड तुमच्याकडे आहे बघण्यासाठी तुम्ही बघू शकता. कारण लॉजिक पायथन प्रोग्रामिंग मध्ये जास्त महत्वाचं असतं. सो मी हा कोड लिहिलेला आहे. मी हा कोड सेव्ह पण केलेला आहे. आणि आता आपण जाऊया पुन्हा एकदा आपल्या टर्मिनलकडे, आपल्या जिथून आपण कोड रन करतो. आणि मी ही स्क्रीन क्लिअर करतो एकदा. आणि पुन्हा मी हा कोड रन करतोय. आणि आता कस्टमरचं नाव मी काही ठेवलं तरी पण तुम्ही बघाल की ओके, इथं आपण एक स्पेस कुठेतरी एक्स्ट्रा कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यामुळे तो एक स्पेस फक्त एक्स्ट्रा पुढे जातोय. पण मला हे दाखवून द्यायचंय की जरी आपण नाव बदललं, काही मोठं केलं, राव बहादूर, राजा, राम, वा, हे काहीतरी मी थोडं मोठं नाव केलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की तरी स्पेस मात्र तिथंच राहिलेला आहे. याचं कारण काय आहे की कम्प्युटरने ऑटोमॅटिक हे गणित केलेलं आहे की हे स्पेस नक्की किती आहेत आणि हे नाव माझ्याकडे किती आहे ते त्यातून वजा केलेलं आहे. इथं मी 21 दिले. ते ऍक्च्युली आपल्याला 20च ठेवायला हवंय. 20 मधून ते वजा करण्याचं गणित आहे. आय होप की तुम्ही एवढं सगळं क्लिअर असाल, कारण आपण याच्यावर भरपूर वेळ खर्च घालवलेला आहे. पण यातून आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी पण शिकायला मिळालेल्या आहेत. ही ट्रिक तुम्ही वापरली तर जर तुम्ही आतापर्यंत अजूनही तो एक्सरसाइज सॉल्व्ह केलेला नसेल तर करू शकता या ट्रिक्स आणि मिळालेलं नॉलेज वापरून. ओके. तुम्हाला जे रिमार्क आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी इफ एल्सचा वापर करायचे, जे आपण ऑलरेडी शिकलो. ओके. तर आपण पुन्हा एकदा रिटर्न येऊया. आपण गेला आठवडा संपला आपला, 36 मिनिटं त्यातच गेलेत. आपण आता 6व्या आपल्या आठवड्याकडे वळूया की आपण 6व्या आठवड्यामध्ये आपण काय नवीन गोष्टी शिकणार आहे. तर आपण पोळाने राज्य करा गेल्यावेळेस बघितलं की सॅलड बनवणे आपण काय करू शकतो, त्यासाठीच्या आपण स्टेप्स पण लिहून काढलेल्या होत्या. आणि तुम्हाला माहित असेल की आपण त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की कांदा कापणे, आपण त्यासाठी समजा काकडी लागते तर काकडी कापणे. आणि या सगळ्यामध्ये कापणे कापणे या क्रिया रिपीट होत आहेत. त्यामुळे जर एकदाच आपण कापणे म्हणजे काय हे स्टोअर केलं आणि ते पुन्हा पुन्हा रिकॉल केलं तर आपल्याला ते सोपं जाईल. तर यालाच काहीतरी आपण फंक्शन म्हणून म्हणलेलं होतं. ते काय आहे, कसं आहे ते आपण पुढच्या काही 2-3 स्लाइड्स मध्ये बघणार. पायथन फंक्शन, फंक्शन म्हणजे काय हे आपण सगळ्यांना माहिती आहे. पायथन फंक्शन हे मी रिपिटेटिव्हली सांगतोय, 4 गोष्टी करतं जे सेम कम्प्युटर करतं. त्यातली जी एक गोष्ट आहे स्टोरेज, ती तितकीशी महत्वाची नसते. पण महत्वाच्या गोष्टी असतात की इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. सो मी तर सांगतो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे सगळ्यात बेसिक फंक्शन तुम्ही कुठेही गेलात तरी शिकता गणितामध्ये.
याचा अर्थ काय आहे की एक्सचं फंक्शन आहे, जेव्हा एक्स इनपुट तुम्ही देता f(2) हे इनपुट घेतलं जातं, इनपुट त्याच्यावर प्रोसेस केली जाते. काय प्रोसेस आहे? 2 चा स्क्वेअर, आणि तो जो आहे तो आउटपुट म्हणून दिलं जातं. तो f(2) इज इक्वल टू 4. तो याच्यामध्ये इनपुट घेणं, प्रोसेस करणं, हा गुणाकार करणं 2 गुणिले 2, आणि त्यानंतर त्याचं आउटपुट देणं. तर या महत्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात ॲज अ फंक्शन. येस. सो आता पायथॉन फंक्शन मध्ये काय काय गोष्टी आहेत तर त्या आपण बघणार आहे. एक म्हणजे डिफायनिंग फंक्शन. डिफायनिंग फंक्शन म्हणजे काय? जेव्हा मी म्हणतो f(x) इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, तेव्हा मी ऍक्च्युअली फंक्शन डिफाईन करतो. याच्यामध्ये इनपुट काय असेल? एक्स. याच्यामध्ये प्रोसेस काय असेल तर एक्सचा स्क्वेअर केला जाईल आणि तो आउटपुट केला जाईल. मी दुसरं फंक्शन, त्या फंक्शनला मी नाव दिलं की कट ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स बाय 2. याचा अर्थ काय? कट नावाचं मी एक फंक्शन डिफाईन केलं, एक्स हे पॅरामीटर घेतलं आणि काय केलं, समजा जे काही एक्स येईल, समजा 4 आलं तर माझं आउटपुट असेल 4/2 आणि म्हणून 2. सो याला म्हणतात डिफायनिंग फंक्शन, की त्याच्यामध्ये इनपुट काय आहे, प्रोसेस काय आहे आणि आउटपुट काय. स्टोरेज हा इनबिल्ट आहे, की तुम्ही ज्यावेळी व्हेरिएबल्स वापरतात फंक्शनच्या आतमध्ये वगैरे वगैरे त्यासाठी. हे तुम्ही एकदा डिफाईन केलं, जेव्हा मी म्हटलं की f(x) इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, याला म्हणतात माझी डेफिनेशन ऑफ द फंक्शन, की मी याला डिफाईन केलं, मी याचं ठरवलं की काय हे फंक्शन आहे, काय काम करेल, कसं काम करेल वगैरे. मी पुन्हा एकदा क्लिअर बोर्डवर हे लिहितो की माझं डिफायनिंग ऑफ फंक्शन काय आहे, f(x) इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे झालं माझे डेफिनेशन. दुसरा मुद्दा आहे की अरे बनवलं ते फंक्शन ठीक आहे, मग ते वापरलं पण पाहिजे. त्याला म्हणतात कॉलिंग फंक्शन, की मी एकदा बनवून ठेवलं, पण आता मी काहीतरी गणित करतोय. मी इथं गणित करतोय की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू c स्क्वेअर. हे पायथागोरन थेरम आहे. हे फंक्शन करण्यासाठी मला a स्क्वेअर सातत्यानं करायचे, मला b सातत्यानं करायचे, c सातत्यानं करायचे. अशा वेळी मी काय करेन, a ची व्हॅल्यू समजा माझी 2 आहे, b ची व्हॅल्यू 3 आहे आणि c ची व्हॅल्यू 5 आहे. अशा वेळी मी फंक्शन करेन f(2) प्लस f(3) इज इक्वल टू f(5). f(5) काय आहे तर हे फंक्शन इथं कॉल करेल, इथं 2 ची किंमत घालेल, f(2) इज इक्वल टू 2 स्क्वेअर. f(3) काय आहे, f(3) ची व्हॅल्यू टाकेल, f(3) इज इक्वल टू 3 स्क्वेअर. हे कॅल्क्युलेट करेल आणि रिटर्न देईल मला इथं. इथं मला रिटर्न येईल 4 अधिक या फंक्शन मधून मला रिटर्न येईल 9. हे फंक्शन पुन्हा कॉल करेल, f(5) इज इक्वल टू 5 स्क्वेअर, मला रिटर्न देईल इज इक्वल टू 125. ओके. सो दिस इज द प्रोसिजर. आपण ती मी तुम्हाला ग्रुपवर एक स्मॉलची व्हिडिओ पण दाखवेन आणि आपण डेमो पण बघणार आहे की डिफाईन आणि कॉल काय आहे. ओके. पुन्हा एकदा आपण फंक्शन बघूया. आपण डिफाईन करतोय फंक्शन f(x) इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. फंक्शनला आणखीन 2 गोष्टी असतात, पॅरामीटर आणि आर्ग्युमेंट. व्हॉट इज पॅरामीटर, व्हॉट इज आर्ग्युमेंट? जेव्हा तुम्ही डिफाईन करता एखादं फंक्शन, तुम्ही हे फंक्शन लिहिलं f(x) इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, एक्स ची किंमत ही बदलत राहणार आहे, त्यामुळे एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू सुद्धा बदलत जाणार आहे. अशा वेळी एक्स हा आपला असतो पॅरामीटर. टेक्निकल गोष्टी आहेत, माहित असले पाहिजे असं नाही, पण तुम्हाला कन्सेप्ट माहित असले पाहिजे की जेव्हा पायथॉन मी डिफाईन करतोय फंक्शन, त्यावेळी त्याला पॅरामीटर म्हणतात. आणि जेव्हा मी ते फंक्शन कॉल करतोय, मगाच्या केसमध्ये मी काय केलं, f(2) प्लस f(3) इज इक्वल टू समजा y, मी ते f(5) नाही दिलं. इथं जेव्हा मी कॉल करतो तेव्हा या फंक्शनचा आर्ग्युमेंट आहे 2. पॅरामीटर एक्स आहे, त्या एक्स ची मी व्हॅल्यू टाकली 2, तर 2 बनतो माझा आर्ग्युमेंट. इन दिस केस व्हॅल्यू बनते 3. 3 हे माझं आर्ग्युमेंट आहे. ओके. सो पॅरामीटर हे डेफिनेशन मध्ये,
सो तुम्ही हे पहिल्याला पहिलं जोडू शकता आणि दुसऱ्याला दुसरं जोडू शकता. जेव्हा मी पॅरामीटर असतो डिफाईन करत असतो तेव्हा तो पॅरामीटर असतो, जेव्हा मी तो कॉल करत असतो तेव्हा आर्ग्युमेंट असतो. सगळ्यात महत्वाचं जे मॅथमॅटिक्स मध्ये मी कुठे जास्तपर्यंत बघितलं नाही तर तो शब्द आहे रिटर्न. इथं आपण म्हणत नाही की रिटर्न द्या ही व्हॅल्यू एक्स स्क्वेअर, आपण ते गृहीत धरतो की याचं उत्तर 4 आलं. पण ते उत्तर देणे हे कम्प्युटरला सांगावं लागतं की हे जे काही कॅल्क्युलेशन तुमचं झालेलं आहे कम्प्युटर बाबा ते पुन्हा माघारी प्रोग्राम मध्ये द्या. याला आपण रिटर्न कीवर्ड म्हणतो. आणि काय आहे कसा आहे तो कीवर्ड तो आपण पुढच्या आपल्या भागामध्ये बघणार आहे. सो हा बेसिक थिअरी आहे पायथन फंक्शनची. या गोष्टी तुम्हाला जर माहित असतील, तुम्ही व्यवस्थित केल्या, तुम्ही पायथन फंक्शन बनवू शकता आणि ते कॉल पण करू शकता. कशासाठी गरज आहे? ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तेव्हा तुमचा कोड हा छोट्या 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 तुकड्यामध्ये असतो आणि तुम्ही छोटी 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 फंक्शन्स लिहिता आणि ती फंक्शन्स एकत्र 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 जोडून तुमचं एक महत्वाचं सोल्युशन तयार होतं. इन दिस केस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू समजा वाय. तर मला वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. हे माझा मोठा प्रश्न आहे की वाय ची किंमत काय. त्यासाठी मला ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचे. सो मी फक्त एवढं सॉल्व्ह करतो, ए स्क्वेअर कसा करायचा, आणि त्यासाठी मी फंक्शन बनवतो स्क्वेअर, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकतो ए ची अधिक स्क्वेअर व्हॅल्यू टाकतो बी. आता काय होतं, पायथन स्वतंत्रपणे हा प्रश्न सॉल्व्ह करतं, स्क्वेअर ए स्वतंत्रपणे स्क्वेअर ए कॅल्क्युलेट करतं, कारण त्या स्टेप्स त्यांना माहिती आहे, ते स्टेप्स बघतं आणि मोठी वायचा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होतो. म्हणून पायथन फंक्शन हे किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये फंक्शन हे फार गरजेचे असतात आणि तो एक महत्वाचा भाग आहे तुमच्या प्रोग्रामिंगचा, की तो आपण बघितला पाहिजे. यस. सो आपण बघूया पायथॉन मध्ये फंक्शनची रचना काय आहे. आपण हे बघितलं, ही मॅथमॅटिक्स मधली रचना आहे. इथं मी तुम्हाला सांगतो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. एफ म्हणजे फंक्शनचा शॉर्ट फॉर्म आहे आणि आपण बेसिकली हे फंक्शन वापरतो. पायथॉन मध्ये काय आहे, तर आपण जे म्हणलं पहिली स्टेप होती की डिफाइनिंग फंक्शन. तर आपण फंक्शन डिफाईन करतोय हे पायथॉनला कळलं पाहिजे की तुम्ही नवीन फंक्शन डिफाईन करताय. त्यावेळी तुम्ही डेफ हा शॉर्ट फॉर्म वापरू शकता फॉर डिफाइनिंग. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचं फंक्शनचं नाव निवडू शकता. पण लक्षात ठेवा पायथॉन मध्ये 35 कीवर्ड्स आहेत. आपण सुरुवातीलाच बघितलं कुठले कुठले आहेत, इफ, एल्स, इन, ऑर, अँड, नॉट, सो मेनी आपण जे आतापर्यंत बघितले आहेत ते. तर शक्यतो ते जे आहे ते तुम्ही फंक्शनचं नाव म्हणून वापरू शकत नाही. म्हणजे मी जर उद्या लिहिलं डेफ इफ कंसामध्ये पॅरामीटर 1 माझा फक्त आहे एक्स, सो या लाईनला माझा एरर येऊ शकतो, कारण इफ हा कीवर्ड आहे आणि तो मी पायथॉन फंक्शन मध्ये फंक्शनचं नाव म्हणून वापरू शकत नाही. त्यानंतर तुम्ही पॅरामीटर देऊ शकता. तुम्ही टू बी स्पीकिंग फॉर थेरटिकली तुम्ही इन्फायनाइट नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स देऊ शकता. सो पॅरामीटर 1, पॅरामीटर 2, सो इथं तुम्ही ए बी सी डी ई एफ जी एच काहीही देऊ शकता, किंवा तुम्ही एक्स वाय एक्स बी काहीही देऊ शकता. ओके. त्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपण जो बघितला तो कोलन, की इथं तुमचे आर्ग्युमेंट झालेले आहेत, तुम्ही देता. काही वेळेला मी तुम्हाला हे सांगतोय पॅरामीटर्सच नसतात. काही फंक्शन्स असे असू शकतात डेफ बाबा समजा डू सम आणि याच्यामध्ये काहीही नाही आहे, येस असू शकतात. ओके. सो असं गरजेचं नाही की पॅरामीटर असलाच पाहिजे. पॅरामीटर नसणारी सुद्धा बरीचशी फंक्शन्स असतात. आपण ते आता बघूया की कसे आपण फंक्शन्स लिहू शकतो. त्याचा आपण छोटा डेमो घेणार आहे. आणि त्यानंतर काही कोड आपण लिहू शकतो. उदाहरणार्थ जर पॅरामीटर 1 असेल तर आपण लिहू शकतो की इथं पॅरा 1 प्लस पॅरा 2 आणि याला आपण देतो एक्स इज इक्वल टू पॅरा 1 पॅरा 2. आणि आपण याच्यामध्येच शेवटचा भाग आहे की जर ही किंमत तुम्हाला माघारी द्यायची असेल तर आपण रिटर्न हा शब्द वापरू शकतो. रिटर्न एक्स. एक्सची जी काही किंमत आहे ती या फंक्शनचा आउटपुट म्हणून माघारी द्या. हा झाला आपला डिफायनिंगचा भाग.
इथपर्यंत आपण फंक्शन डिफाईन करतो. पण डिफाईन केलेलं फंक्शन एखादं आहे तर ते आपल्याला वापरलं पण पाहिजे आणि ते आपण वापरतो या पद्धतीने. आपलं जे समजा मी इथं डिफाईन केलेलं फंक्शन डू समथिंग ते मी कॉल कसं करेन, डू समथिंग एक्स, किंवा इथं एक्स ची मी व्हॅल्यू टाकेन 2. सो 2 माझं बनेल आर्ग्युमेंट आणि माझा एक्स काय होता, पॅरामीटर, कारण मी ते डिफाईन करताना एक्स वापरलेला होता. आता मी ते वापरतोय 2 विच इज माय पॅरामीटर. सो आपण एक फंक्शन बनवणार आहे सम. याच्यामध्ये आपले पॅरामीटर असतील 2 नंबर ए आणि बी, आणि आपल्याला मात्र याची सम जे आहे, बेरीज जे आहे ते आपण बघूया. आणि दुसरं एक फंक्शन आपण बघणार आहे हॅलो नावाचं. हॅलो फंक्शन जे आहे याला कुठलाही पॅरामीटर नसेल, पण हे फंक्शन मात्र काहीतरी काम करेल. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम आपण जाऊया आपल्या सबलाईम कडे. मी इथं नवीन फाईल तयार करतो. आणि मी ही फाईल सेव्ह करतो ॲज अ फंक्शन डॉट पाय. तुम्हाला हे दिसणार नाही, पण मी ही फाईल सेव्ह करतो ॲज अ फंक्शन डॉट पाय इन सेम फोल्डर. सो इथं तुम्हाला आता दिसेल की फंक्शन डॉट पाय नावानं मी फाईल सेव्ह केलेली आहे. ओके, सो लेट्स डिफाईन समथिंग. सो आपण मागाशी म्हणलं होतं की डेफ, आता तुम्ही जर बघितलं असेल तर इथं डेफ मी टाईप केल्यानंतर याला सेपरेट कलर आला, आणि हा कलर तो तुम्ही आतापर्यंत ओळखला असेल तर हा आपला कीवर्डचा कलर आहे. जेव्हा तुम्ही कोणतातरी कीवर्ड वापरता तेव्हा हा कलर असा येतो, आणि डेफ हा आपला एक कीवर्ड आहे. तो डेफ नंतर आपण म्हटलेलं होतं की आपण पायथॉनचं जे आपलं फंक्शन्स आहेत त्या फंक्शनचं नाव देऊ शकतो. सो मी इथं नाव देणार आहे सम. लक्षात ठेवा की जे नाव आहे हे केस सेन्सिटिव्ह असतं. केस सेन्सिटिव्ह म्हणजे हा येस तुम्ही जर कॅपिटल वापरला तर तुम्ही तो कॅपिटल मध्येच वापरला पाहिजे जेव्हा तुम्ही ते फंक्शन कॉल करताय. ओके, आणि इथं आहे आमचे पॅरामीटर ए अँड बी. ऑटोमॅटिक जर तुम्ही बघितलं तर इथून कर्सर मी एंटर दाबल्यानंतर 4 स्पेस ठेवूनच पुढे आलेला आहे, कारण त्याला माहिती आहे की हा जो कॉलन आहे त्यानंतर आपल्याला स्पेस द्यायचे. सबलाईम तितका हुशार आहे आयडी, पण तुम्ही जर साधा टेक्स्ट एडिटर वापरत असाल तर कदाचित येणार नाही. त्यावेळी तुम्हाला जाणीवपूर्वक 1 2 3 4 स्पेस द्यावे लागतील, आणि ते सुद्धा स्पेस दिलेलं असते. मी इथं करणार आहे बेरीज. तो मी लिहिणार आहे की टोटल इथे मी नवीन फंक्शन, नवीन व्हेरिएबल डिफाईन केलं टोटल, आणि टोटल साठी मी ए प्लस बी म्हटलं. आणि त्यानंतर मला प्रिंट करायचे व्हॅल्यू ऑफ टोटल. पहिल्यांदा आपण हे बघूया की फंक्शन हे कसं रन होतंय, आणि त्यानंतर आपण हे बघूया की आपल्याला काय गोष्टी याच्यामध्ये ऍड करता येतील, रिटर्न फंक्शन काय होतं. तो इथपर्यंत आपण बघतो ही आहे डेफिनेशन. तो सम नावाची डेफिनेशन आपण तयार केली आहे फंक्शन. त्याला आपले 2 पॅरामीटर आहेत ए आणि बी. तर हे फंक्शन जेव्हा केव्हा रन होईल तेव्हा ते आपल्याकडून 2 गोष्टींची अपेक्षा करेल की आपण त्याला 2 नंबर देऊ ए आणि बी, आणि टोटल जी असेल ती ए अधिक बी होऊन आपल्याला प्रिंट होईल टोटल. ओके, सो डन. इथपर्यंत आपला जो पार्ट होता मी याच्यावर लिहितो डिफाइनिंग फंक्शन. ओके, आणि आता आपण यानंतर करणार आहोत कॉलिंग. एकदा तुमचं डिफाईन झालं, पण आता हे फंक्शन तुम्ही इव्होक करूया. या अगोदर मी हे फंक्शन रन करतो. आता इथंच माझा हा कोड रन होईल. त्यासाठी मी इथं प्रोजेक्ट मध्ये जाऊन जर टूल्स मध्ये जाऊन बिल्ट असं म्हणावं लागतं. तुम्ही तुमच्याकडे बघा इन स्क्रीन तुम्ही कसा रन करायचा, त्याला शॉर्टकट कंट्रोल बी आहे. तुम्ही कंट्रोल बी करून हा कोड इथंच रन करतो. मी इथं बघत असाल की इथं फिनिश्ड आलं 2.2 सेकंदामध्ये ते हा कोड फिनिश झाला, पण काहीच दिसलं नाहीये. का नाही काहीच दिसलेलं? कारण हा कोड आहे, ओके ठीक आहे, तुम्ही डिफाईन केलं एखादं फंक्शन, म्हणजे उदाहरणार्थ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, परफेक्टली फाईन, पण तुम्ही एक्स ची व्हॅल्यूज कधी दिली नाही तर ते फंक्शन काही
प्रिंट सुद्धा करणार नाही. सो आपल्याला आता हा फंक्शन कॉल करावा लागेल तर आपल्याला येईल. सम जेव्हा मी वापरतोय त्यावेळी लक्षात घ्या की स्पेलिंग आणि केस ही सेम असली पाहिजे. मी तुम्हाला यस करूनही दाखवतो. यस मी केलेला आहे 2 आणि 3. तर जर आपल्याला अशी अपेक्षा असेल की ना प्लस आपली जी टोटल आहे 5 प्रिंट करावी, पण त्यासाठी आपल्याला एरर येईल कारण इथं यस कॅपिटल आहे, इथं यस स्मॉल आहे. मी तरी तुम्हाला रन करून दाखवतो. मी कंट्रोल यस केलंय आणि हा कोड रन करतोय. तर इथं ट्रेसबॅक इथं एरर येतोय. सो या इथं पण तुम्हाला दिसतंय काय आहे की टाईप एरर आहे. INT ट्रेजर इज नॉट इटरेबल. ऍक्च्युली सम हे फंक्शन पायथॉन मध्ये इनबिल्ट आहे. इनबिल्ट म्हणजे काय ते आपण नंतर बघूया. तर त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तो आपण येस कॅपिटल वापरूया आणि आता बघूया की हा कोड जर आपण रन केला तर काय होतंय. सो मी कंट्रोल बी करून हा कोड पुन्हा कोड रन केला आणि यावेळी आपल्याला करेक्ट 5 हे उत्तर आलेलं आहे. सो इथं आपण 2 गोष्टी बघितल्या करून, डिफाईन केलं फंक्शन आणि कॉल केलं. जर तुम्हाला याच्यावर विश्वास बसत नसेल तर अजून मी पुन्हा एकदा कॉल करू शकतो फंक्शन. सम 19 20 19 आणि 20 ची सम. सो आय एम एक्सपेक्टिंग की 39 यायला पाहिजे. सो मी हा कोड रन करतो. 5 आणि याखाली 39. येस. सो 5 आणि 39. सो हे माझं फंक्शन परफेक्टली वर्क करतंय. ते मला जे दिलंय त्या गोष्टी करून पाहतंय. येस. सो आता आपण याच्यामध्ये चेंज करून बघूया की रिटर्न हे फंक्शन, रिटर्न हा जो कीवर्ड आहे तो कसा काम करतो. हा मी टोटल प्रिंट नाही केली. समजा मी पहिल्यांदा ही लाईनच काढून टाकतो आणि मी हा कोड रन करून बघतो. आता मी हा प्रिंट नाही करणार आहे. सो इंट्युटिव्हली तुम्हाला कळलेलं असेल की स्क्रीनवर बहुतेक काही दिसणार नाही. सो मी कंट्रोल बी करून हा कोड रन करतो. 2 सेकंदात हा कोड रन झाला पण आउटपुट काहीच नाही आलं कारण ऍक्च्युली याने सगळे कॅल्क्युलेशन्स केले पण ते स्क्रीनवर दिसलेच नाही. आपला जो चौथा भाग आहे कम्प्युटरचा आउटपुट तो आपण वापरलाच नाही. ओके. मी आता वापरतो रिटर्न. रिटर्न टोटल. ओके. आता हा नवीन आपला काहीतरी कीवर्ड आलेला आहे की रिटर्न हा कीवर्ड काय म्हणतोय की जे काही टोटलची व्हॅल्यू असेल ती तू रिटर्न कर. ओके. सो मी सेव्ह केला हा कोड आणि मी हा पुन्हा एकदा रन करतो. तुम्ही कंट्रोल बी दाबलं. पुन्हा एकदा मी हा कोड रन करतो आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या इथं काहीच आउटपुट नाही आलं. ऍक्च्युली मी काय एक्सपेक्ट करत होतो की आता तरी किमान जे 5 आणि बी आहे ते यावं. ओके ठीक आहे. मी आता काय करणार आहे की या फंक्शनच्या आजूबाजूला आणखीन एक फंक्शन लिहिणार आहे प्रिंट. आता मात्र आपण बघूया की आता यातला काय चेंज होतोय. मी खालच्या याला लिहित नाही, फक्त वरच्या याला लिहितो आणि मी सेव्ह करतो. आता मी काय म्हणतोय की याचं जे आउटपुट आहे, जे काही आलेलं असेल आउटपुट ते प्रिंट करा. आतापर्यंत आपण रिटर्न मारत होतो पण रिटर्नवर काय करायचं ते आपण सांगत नव्हतो. करेक्ट. मी आता म्हणतोय की हे जे आहे ते रिटर्न करा. जे रिटर्न केल्यानंतर जे काय आहे इथं व्हॅल्यू येईल आणि मग ती व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट फंक्शनच्या मार्फत आउटपुट दाखवली जाईल. तुम्ही कंट्रोल बी रन केला हा कोड आणि आता मात्र बघा मी इथं सम जी आहे ही प्रिंट केलेली नव्हती. इथं मी प्रिंट केली त्यामुळे मला 5 दिसला पण इथं मात्र 5 दिसला नाही. देन याचा यूज काय रिटर्न या फंक्शनचा यूज काय तो आपण नीट बघूया. ओके. समजा मला या चारही अंकांची बेरीज करायची. मला चारींची करायचे पण मला फक्त एकच अंक दिसतोय. तुम्ही इथं टोटल नावाचे एक फंक्शन तयार केलं. या टोटलला मी शॉर्ट फॉर्म दिला टॉट फॉर टोटल. टोटल इज इक्वल टू यांची जी मला बेरीज येईल ती अधिक मला यांची बेरीज कर आणि ती टोटल मध्ये सेव्ह कर आणि मग मला टोटल जे नावाचं फंक्शन आहे माझं व्हेरिएबल आहे ते मला प्रिंट करायचे. आता तुम्हाला लक्षात येत असेल की रिटर्न नावाचं फंक्शन काय काम करेल. ज्यावेळी मी इथं सम 2 3 लिहिलेलं आहे त्यावेळी इथं हे फंक्शन इव्हॉल्व्ह होईल. ए ची व्हॅल्यू येईल 2, बी ची व्हॅल्यू येईल 3, टोटलची व्हॅल्यू येईल 5, टोटलची व्हॅल्यू रिटर्न केली जाईल. सो याची उत्तर येईल 5. त्यानंतर पायथॉन काय करेल अधिक आहे पुढचं फंक्शन रन करेल. याची व्हॅल्यू येईल 39,
5 आणि 39 या दोन्हीची बेरीज केली जाईल, जी येईल 44. ती या व्हेरिएबल मध्ये सेव्ह केली जाईल आणि त्यानंतर आपण ते व्हेरिएबल प्रिंट करू. सो या प्रोग्रामचा मला एक्सपेक्टेड आउटपुट आहे 44. तुम्ही हा सेव्ह केलाय आणि मी हे पुन्हा कोड केला रन, आणि आता तुम्ही बघू शकता की याचा आउटपुट 44 आलेला आहे. सो तुम्ही मोठी मोठी जी काही ऑपरेशन्स आहेत ती छोट्या छोट्या ऑपरेशन्स मध्ये विभागू शकता आणि तुम्ही हा कोड लिहू शकता. सो फॉर एक थोडाफार चेंज म्हणून आपण आणखीन एक फंक्शन लिहूया. मी इथं नवीन एक फाईल तयार करतो आणि आपण इथं फंक्शन करतोय, डिफाईन करतोय हॅलो नावाचं. ओके, आणि मी फाईल सेव्ह करतो पहिल्यांदा हॅलो डॉट पाय. सो आता हे कलरिंग आपल्याला सिंटॅक्स हायलाइटिंग आपल्याला यायला लागले, कारण याला आता कळलं की कलर मध्ये सिंटॅक्स मध्ये पायथॉन मध्ये करायचे. आणि ते फंक्शन मी तुम्हाला फक्त एवढं दाखवतोय की काही फंक्शन जे असतात ती विदाउट पॅरामीटर सुद्धा असू शकतात. ओके, सो हा सिंपल कोड आहे. इथे मी काय केलंय, हा माझा डिफाइनिंग पार्ट आहे. सो मी डिफाईन केलं हॅलो नावाचं फंक्शन, आणि हॅलो नावाचं फंक्शन काहीच पॅरामीटर घेत नाहीये, त्याला काही इनपुटची गरज नाही. काही इनपुट द्या किंवा देऊ नका, हे फंक्शन एकच गोष्ट करते, स्क्रीनवर हॅलो वर्ल्ड प्रिंट करतंय. तुम्ही जेव्हा चौथ्या लाईनला हे फंक्शन कॉल केलं तेव्हा मला एक्सपेक्ट आहे की फक्त त्यानं हॅलो वर्ल्ड प्रिंट करावं. तुम्ही हे सेव्ह केली ही फाईल, कंट्रोल बी ने रन केलं, आणि तुम्ही इथं बघू शकता की यानं हॅलो वर्ल्ड प्रिंट केलेला आहे. तो काही फंक्शन्स तुमची पॅरामीटर शिवाय सुद्धा असू शकतात की ज्यांना काही गरज नसते प्रोसेस करायची इनपुटवर एखाद्या. पण काही तुमची जी प्रोसेस आहेत, फंक्शन्स आहेत की जी पॅरामीटर घेतात, आणि बऱ्याचदा आपण पॅरामीटर असणारीच फंक्शन्स पायथॉन मध्ये वापरतो. आय होप प्रशिक इथपर्यंत सगळं क्लिअर आहे. काय प्रश्न आहे? हॅलो दादा. हा, काय प्रश्न आहेत का, हॅलो. की सगळं क्लिअर आहे? खरं तर भरपूर आहेत, पण ना बाउन्सर गेलाय म्हणजे मला, कारण मी याआधी काहीच केलेलं नाही याच्याबद्दल. येस, Python. जो काय कर की पहिल्या ज्या 3-4 व्हिडिओ आहेत त्या व्यवस्थित बघ. हो हो हो. तर त्यामुळे तुला हा आता हा जे आहेत की प्रिंट काय आहे बाबा, किंवा बेसिक जे आहेत हा की हा व्हेरिएबल कसं केलं, ते प्लस कसं केलं वगैरे होय. वगैरे. तर त्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. हो हो होप मग तू त्याच्यावर काम कर. ओके, हो ठीक हो. आहे. तो आज आपण इथंच थांबतोय. सो आज आपण आपला जो काही दरवेळेचा सेशन असतो तो आपण पायथॉन फंक्शनवर येऊन थांबतोय. आपण म्हटलेलं होतं की आपण लूप्स पण कव्हर करू, पण ओके. आता काय एवढे आपल्या कमी वेळात शक्य नाही. तो आपण हो हो लूप जे आहेत, फॉर लूप आणि वाईल लूप, ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया. तर तोपर्यंत याच्यावर प्रॅक्टिस करत राहा, आणि मी काही फंक्शन साठी हा. काही एक्सरसाइज देईन, ते पण सॉल्व्ह करा. ओके 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 चालेल. येस. ओके, थँक्यू अँड गुड नाईट.